नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आहे 4 मे 2024. मित्रांनो, आज दुपारनंतरच राज्यामध्ये हवामान हे ढगाळ होताना पाहायला मिळणार आहे. तर राज्यामध्ये पावसाची शक्यता कधी आहे ते देखील आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण जाणून घेणार आहोत. तुमच्या भागामध्ये मित्रांनो तुम्ही कोणत्या लोकेशनवरून व्हिडिओ पाहताय ते आपल्याला कमेंटमध्ये कळवा. त्या लोकेशनला देखील पावसाची शक्यता कधी आहे ते आपण कमेंटच्या रिप्लायमध्ये नक्की देत असतो. त्यामुळे तुम्ही कमेंट नक्की करा व तुम्हाला विनंती आहे मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु चॅनलला सबस्क्राईब करत नाही, आत्ताच सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक देखील नक्की करा मित्रांनो. तर आज आहे 4 मे. आज दुपारनंतर राज्यातील नाशिक, मालेगाव, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, अकोला, अमरावती, नागपूर या भागामध्येच आपल्याला आज दुपारनंतर हवामान ढगाळ पाहायला मिळतंय. तसेच नांदेड, चंद्रपूर, छत्रपती संभाजीनगर, बीड, लातूर, धाराशिव या संपूर्ण भागामध्ये आज दुपारनंतर तुरळक भागामध्ये हवामान ढगाळ पाहायला मिळते. काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस देखील होऊ शकतो मित्रांनो, परंतु पावसाची शक्यता कमी आहे. पावसाची सुरुवात ही मित्रांनो 7 मे पासून राज्यामध्ये होणार आहे. 7, 8, 9, 10, 11, 12 मे या 5 ते 7 दिवसामध्ये राज्यभरात सर्वत्रच पाऊस आपल्याला कमी अधिक प्रमाणामध्ये पाहायला मिळणार आहे. परंतु आज दुपारनंतरच या ठिकाणी हवामान हे ढगाळ होताना पाहायला मिळते. आपण बघू शकता 7 मेलाच दुपारनंतर मित्रांनो आपल्याला विदर्भाच्या भागामध्ये पावसाची शक्यता पाहायला मिळते. विदर्भापासून पावसाची सुरुवात होणार आहे. तसेच मराठवाड्यातील लातूर जिल्ह्यापासून देखील पावसाची सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळते. तसेच मित्रांनो हा पाऊस संपूर्ण राज्यभरात 12 तारखेपर्यंत व्यापणार आहे. आपण बघू शकता स्क्रीनवरती 10 मे पासून राज्यातील सर्वत्रच भागामध्ये आपल्याला पावसाची सुरुवात होताना पाहायला मिळते. या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर, बीड, लातूर, धाराशिव तसेच अहमदनगर, पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली या संपूर्ण भागामध्ये 10 मे पासून पावसाला सुरुवात होताना पाहायला मिळते. तर मराठवाडा व विदर्भामध्ये आपल्याला 8 व 9 मेलाच पावसाची सुरुवात होताना पाहायला मिळत आहे. मित्रांनो या पावसाची शक्यता 12 मे पर्यंत असणार आहे. 12 मेला तर आपण बघू शकता स्क्रीनवरती संपूर्ण विदर्भ, संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा या संपूर्ण भागामध्येच आपल्याला पावसाची शक्यता कमी अधिक प्रमाणात पाहायला मिळते. काही ठिकाणी मित्रांनो विजांच्या कडकडाटासह मुसळधार स्वरूपाचा पाऊस होताना पाहायला मिळतोय, तर काही ठिकाणी गारपीट आहे. पुणे व आसपासच्या परिसरामध्ये बघू शकता आपण ऑरेंज अलर्ट देखील या ठिकाणी पाहायला मिळतोय. या ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस हा होणार आहे. तसेच सांगली, सातारा, कोल्हापूर या संपूर्ण भागामध्ये देखील आपल्याला ऑरेंज अलर्ट पाहायला मिळत आहे. मित्रांनो हवामानामध्ये अचानक बदल होत असतात, आपण लगेचच व्हिडिओ घेऊन येत असतो. त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक नक्की करा. धन्यवाद.